या बातमीचे प्रायोजक आहे श्री बिल्डिंग मटेरियल सप्लायर। आमच्याकडे रेती, गिट्टी, मुरुम, डस्ट आणि विशेष म्हणजे नागपूरच्या लाल विटा सुद्धा मिळेल। हे सर्व मिळेल होलसेल रेट मध्ये आणि ट्रॅक्टर ट्रॉली उपलब्ध आहे। संपर्क करा पीयूष बनकर। संपर्क क्रमांक 8390836453। नागपूर ग्रामीण पोलिसांनी झारखंड राज्यातील खुंटी जिल्ह्यात जात 2 किलो 285 ग्राम अंमली पदार्थ आणि इतर साहित्य असा एकूण 13,05,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पुन्हा एकदा मोठी कार्यवाही केली आहे। 20 मे रोजी उमरेड येथे दाखल अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांनी आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपीच्या टोळीला निष्पन्न करून 25 मे रोजी झारखंड राज्यातील सिमडेगा येथे छापा मारत अंमली पदार्थ पुरवठा करणारा आरोपी हॉटेल व्यावसायिक 46 वर्षीय मनीष कुमार अंबिका प्रसाद याला अटक केली। त्याच्याकडून 33.767 किलोग्राम अंमली पदार्थ आणि 23,35,000 रुपये रोख रक्कम सह इतर साहित्य असा एकूण 1,92,36,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता। सदर आरोपीची सखोल तपास करून त्यास पुरवठा करणारा आरोपी विमल सिंग मुंडा राहणार जिल्हा खुंटी राज्य झारखंड याला निष्पन्न केले। परंतु सदर आरोपीने पळ काढला असता तपास पथकाने पोलीस स्टेशन बुंडू यांच्या सहकार्याने आरोपीच्या घराची झडती घेत तेथून अफीम 2.285 किलोग्राम किंमत 11,42,500 रुपये, डेल कंपनीचा लॅपटॉप 15,000 रुपये, 2 मोबाईल हँडसेट 3,000 रुपये, वजन काटा 5,000 असा एकूण 13,05,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री धीरबस्सी, उपविभाग उमरेड, पोलीस निरीक्षक उमरेड धनाजी जळक, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सिंग देवरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार प्रवीण देव्हारे, पोलीस शिपाई अनिल खरटकेले, उमरेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के, पोलीस शिपाई राहुल नागपुरे आदींनी केली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड।